जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण 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 जय जय राम हरे रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहतालोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहतालोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा ओ हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर
रघुमातेवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम आता माझ्या भावा अंतराय नको देवा अंतराय नको देवा अंतराय नको देवा आता माझ्या भावा अंतराय नको देवा अंतराय नको देवा अंतराय नको देवा आता माझ्या भावा अंतराय नको देवा अंतराय नको देवा अंतराय नको देवा आता माझ्या भावा अंतराय नको देवा अंतराय नको देवा अंतराय नको देवा आले भागाते करीतो आले भागाते आले भागाते करीतो आले भागाते करीतो आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन येथे राखावे बांधून येथे राखावे बांधून येथे राखावे बांधून तुझे नाम हे बांधून येथे राखावे बांधून येथे राखावे बंधन आले भागाते करीतो 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 तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो तुका उच्चारितो आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे नको फुटो देव फाटे नको फुटो देव फाटे नको फुटो देव फाटे नका फुटो देव फाटे नको फुटो देव फाटे नको फुटो देव वाटे आले भागाते करीतो आले भागाते आले भागाते करीतो आले भागाते करीतो आले भागाते करीतो तुझे नाम
नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो आले भागाती करीतो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो नाम उच्चारितो विठोबा रखुमाई जय गोपाल रखुमाई विठोबा रखुमाई जय जय गोपाल रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई गोपाल रखुमाई विठोबा रखुमाई गोपाल रखुमाई विठोबा रखुमाई जय जय गोपाल रखुमाई विठोबा रखुमाई जय गोपाल रखुमाई विठोबा रखुमाई जय गोपाल रखुमाई विठोबा रखुमाई गोपाल रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे गोपाल गोमाई विठोबा रखुमाई हे गोपाल गोमाई विठोबा रखुमाई हे गोपाल आता माझ्या माझ्या भावा आता माझ्या माझ्या भावा
आले भागाते करीतो आले भागतो करीतो आले भागते करीतो आले भागते करीतो आले भागते करीतो आले भागते करीतो तुझे नाम उच्चारित तुझे नाम उच्चारित आले भागते करीतो आले भागते करीतो आले भागते करीतो आले भागते करीतो तुझे नाम उच्चारे उच्चारे तुझे नाम उच्चारित तुझे नाम उच्चारित आले करीत आले भागते करीतो आले भोगते करीतो आले भोगते करीतो विठ्ठल
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन येथे राखावे बांधून आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे नको फुटो देऊ फाटे आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो पांडुरंगा खारू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दुसरे चरण संतांचे या दुसरे चरण संतांचे या ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे हा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरू दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळे विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता यम ब्रह्मा वर्णेंद्र रुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्येनस्तवै वेदै सङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगा ध्यानावस्थित तद्गतेन मनसः पश्यन्तिं योगिनो यशान्तन्नविदो सुरासुरगणः देवाय तस्मै नमः उभारिला ध्वज तिन्ही लोकवारी उभारिला ध्वज तिन्ही लोकवारी उभारिला ध्वज तिन्ही लोकावर उभारिला ध्वज तिन्ही लोकावर उभारिला ध्वज तिन्ही लोकवारी उभारिला ध्वज तिन्ही लोकवारी उभारिला ध्वज तिन्ही लोकावर उभारिला ध्वज तिन्ही लोकावर ऐसी चराचरी कीर्ती जानते ऐसी चराचरी कीर्ती
ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान ज्ञानेश्वर सोपान निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान उभारीला ध्वज तिन्ही लोकभरी ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त सेवेकरता गायलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथ्यातील 4 चरणांचा प्रासादिक असा बहुतेकांच्या पाठांतरातील भगवंताच्याकडे मागणी करणारा अभंगाच्या सेवेसाठी घेतलेला आहे. भक्तीच्या परिपक्व दशेतील शब्द आहे का कमी वेळेमध्ये चिंतन जास्त बसवण्याचा प्रयत्न करतो. समयाचा मला कल्पना आलेली आहे. वेळेवर सोडणार आहे, तुम्ही काय काळजी करू नका. आता सुरू केलं पुढे इथं काय वेळ आहे. भक्तीच्या परमोच्च परिपक्व अवस्थेतील जो भाव निर्माण झालेला आहे त्या भावाचा भगवंताप्रती असणारा भाव आहे त्या भावापासून माझी दूरता होऊ नये अंतराय होऊ नये अशी परमोच्च मागणी आज भगवंताच्याकडे जगद्गुरु तुकोबराय करताय. बरं हे करत असताना दैनंदिन जीवनातील माझ्या वाट्याला जे आलेलं कर्म आहे ते कर्म करतो तुझं नाम मात्र मी उच्चारतो. दिनरजनी हाच धंदा रात्रंदिवस मी तुझंच नाम गातो. कदाचित हे करत असताना माझं मन सैर भैर होईल त्याकरता माझं मन इथे बांधून टाक. कुठे भगवंताच्या जवळ जो भाव निर्माण झालेला आहे त्या भावाजवळ मन बांधून ठेव. याकरता महाराज म्हणतायत ही परमोच्च अवस्था मला एकदा प्राप्त झालेली आहे. ही भावस्वरूपाची अवस्था प्राप्त झालेली आहे. कदाचित याला एखादा फाटा फुटेल परंतु त्याला फाटे फुटू देऊ नका. आणि ही निरतिशय अत्यंत आनंद स्वरूप असणारा सत्स्वरूप असणारा जो मार्ग आहे तो मार्गातला जो भाव आहे तो भाव तसाच भगवंताच्याकडे राहू द्या अशी अत्यंतिक प्रेमाची मागणी भगवंताजवळ करतायत. विठ्ठल विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी 2 मिनिटाचा अल्पसा परिहार देतो. आज भगवंताच्या दरबारामध्ये नामचिंतनाचा हा भव्य आणि दिव्य सोहळा भागवत कथा तुलसी अर्चना हरिभक्तीपरायण प्रातस्मरणीय गुरुवर्य सुधाकरजी इंगळे महाराज
यांच्या अमृतवाणीतून या ठिकाणी कथा आपण श्रवण करीत आहोत. या पंढरपूर क्षेत्रामध्ये, या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, या भारतवर्षामध्ये वारकरी संप्रदायाला ज्याचा भक्कम आधारवड आहे असे परमश्रद्धेय प्रातस्मरणीय गुरुवर्य भागवत महाराज चौरे महाराज हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या पावन उपस्थितीमध्ये त्याचप्रमाणे हरिभक्तीप्राण तुकाराम महाराज भोसले महाराज यांच्या अत्यंत पराकाष्ठेतून हा भव्य दिवस सोहळा या ठिकाणी होतोय. आणि या सोहळ्याकरता आमचे आदर्श असणारे परमश्रद्धेय कृष्णा महाराज चौरे महाराज हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व दिग्गज महाराज मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व आप्त स्नेही परगावचे या ठिकाणी आलेल्या सर्व वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या सेवेला प्रारंभ करतो. लागोन या पाया पाया विनवितो तुम्हाला, लागोन या पाया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करे काळी बोला मुखी नाम, करे काळी बोला मुखी नाम, करे काळी बोला मुखी नाम, करे काळी बोला मुखी नाम. विठ्ठल 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 म्हणा वेळो वेळा, विठ्ठल 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 म्हणा वेळो वेळा. मुखी नाम करे टाळी बोला, मुखी नाम करे टाळी बोला, मुखी नाम करे टाळी बोला, मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा. काय म्हणतायत महाराज? लागोन या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही आता माझ्या भावा, अंतराय नको देवा. परमार्थामध्ये जे भांडवल आहे, जे मुख्य आधार आहे तो म्हणजे भाव आहे. भक्ती ही भाव अधीन आहे, भक्ती ही भाव अधीन आहे, ज्ञान हे विचार अधीन आहे. विचाराच्या पुढे, ज्ञानाच्या पुढे भक्ती आहे आणि भक्ती मुळावर आधारलेली ती भावावरती. म्हणून आजच्या अभंगामध्ये महाराज मात्र शुद्ध भावाची जी निर्मिती झालेली आहे, जो भाव आहे तो निरतिशय आहे, तो शुद्ध आहे, तो सात्विक आहे, त्याच्यामध्ये प्रदूषण नाही, असा शुद्ध भाव परमार्थामध्ये निर्माण होणं फार महत्त्वाचं आहे. भावामध्ये प्रकार भरपूर आहेत. मला त्याच्या चिंतनाकडे जायचं नाही. भाव आहे, अभाव आहे, स्वभाव आहे, कुभाव आहे, भावाभाव आहे, भावातीत आहे, असे अनेक भाव आहेत. पुन्हा भाव सांगत असताना कपी भाव सांगितला, मार्जरा भाव सांगितला, अनन्य भाव सांगितला. मला तिकडे अजिबात जायचं नाही. मला फक्त भगवंताच्या समोर आज सेवा करायची. पांडित्याचं प्रदर्शन या ठिकाणी अजिबात करायचं मला अजिबात नाही. प्रासादिक सेवा मिळालेली ना, गप मुकाट्याने प्रासादिक सेवा करायची. या ठिकाणी माझा प्रतिपाद्य विषय असा आहे, भाव जो आहे, भाव निर्माण करण्याकरता किती कालावधी लागतो, काय साधना करावी लागते. साधनेतला भाव वेगळा, साध्यातला भाव वेगळा. ऐका बरं का, साधनेतला भाव वेगळा, साध्यातला भाव वेगळा. आपला भाव ऐका, प्रपंचामध्ये सर्वांना भावाची अपेक्षा आहे, किंबहुना भावाची नसेल. ऐका बरं का,
किंबहुना भावाची नसेल, परंतु भावाची मात्र अपेक्षा. प्रत्येक जणाला भाव पाहिजे. भाव काय पाहिजे? भाव पाहिजे, उपाधी पाहिजे, या रावजी असं म्हणायला पाहिजे, असं भाव पाहिजे. जर भाव जर दिला नाही, मान सन्मान जर दिला नाही, इगो दुखावतो. काय? इगो. म्हणून संत महात्मे भावातीत अवस्थेवरच्या वृत्तीवरती आरूढ होतात, स्वार होतात आणि स्वार होऊन भगवंताच्या सन्मुख उभे राहतात. हा परमोच्च भाव निर्माण झालेला ना, हा भाव निर्माण होण्याकरता आम्ही ही आजची साधना केलेली नाही महाराज. बहुत जन्मापासून, बहुत युगापासून, बहुत कल्पापासून आम्ही याच्याकरता राबलोय. एका क्षणामध्ये भावाचं प्रदूषण होता कामा नये, भाव विचलित होता कामा नये. आत्यंतिक भाव भगवंताच्या जवळ जो निर्माण झालेला आहे त्याच्या जवळनं मला अजिबात दूर जायचं नाही, अशी उदात्त आणि प्रेरिक अशी प्रार्थना भगवंताच्या समोर करतायत, मागणी करतायत. बरं, ही भाव निर्माण होण्याकरता काय केलं आम्ही? जगद्गुरु तुकोबरायांनी हा भाव निर्माण होण्याकरता काय केलं? पहिल्यांदा त्यांच्यामध्ये असणारा भाव, त्यांच्यामध्ये असणाऱ्या भावाचा ठेवा तो जागृत होण्याकरता सत्संगती केली. काय केली? पहिली पायरी काय? सत्संगती केली. आणि ही आताची नाही बरं का. सत्ययुगामध्ये मला नारदाची भेट झाली आणि या ठिकाणी भागवत कथा चालू आहे. ऐका, भागवत कथेमध्ये नारद महर्षी ज्यांना भेटलेत त्यांचा आत्यंतिक उद्धार झालेला आहे. त्यांनी मंत्र दिलेला आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र दिलेला आहे. हा मंत्र दिला आणि या मंत्राच्या नामाच्या बलावरती मी काय केलं? माझ्या नामबलाकरता माझ्या पित्याचा सुद्धा काय केला? पराभव केला. मला खालची भाषा वापरते, पराभव केला. कोणत्या? यासाठी माझ्या भावाकरता या भगवंताला नरसिंह अवतार प्रकट करावा लागला. कधीच आहे मी सत्ययुगामध्ये माझ्याकडे भाव होता, परंतु भगवंता तुझ्यासमोर उभा राहिलो, तुझ्याकडे मागणी केली, देवा तू मला भावाद्वारा भेटलास, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा ठेवा होता, तो या भावानं सापडला. आणि तो प्राप्त झाल्यानंतर भगवंताच्याकडे मागणी केली, देवा किती क्षणभर रे, 5 मिनिटामध्ये तुझा अवतार काल तू समाप्त करतोयस. तुझी माझी संगती अनंत काळाकरता, कल्पांताकरता लाभण्याकरता मला तुझी संगती लाभली पाहिजे. भगवंताने प्रल्हादाला आशीर्वाद दिला. त्यांनी सांगितलं पुढच्या युगामध्ये, काय सांगितलं? मी पुन्हा येईन. काय सांगितलं? पुढच्या युगामध्ये. काय झाले? त्रेतायुगामध्ये ज्यावेळेस सेतू बंधनाचं काम चालू झालं त्यावेळेस अंगदाच्या रूपामध्ये प्रल्हाद पुन्हा अवतरले. तोच भाव, देवा आम्हाला इंजिनियरचं काम लावलं, कन्स्ट्रक्शनचं काम लावलं, काय केलं? सेतू बंधनाचं काम लावलं, परंतु भक्ती आम्हाला साधली का? भाव साधला का? कदाचित याच्यापेक्षा परमोच्च भाव मला साधला पाहिजे. देवा माझ्या जवळनं तू अजिबात हलवू नयेस रे, एवढा भाव घट्ट पाहिजे. काय केलं पाहिजे? त्यावेळेस प्रभू रामचंद्राने पुन्हा वचन दिलं. काय दिलं? पुढच्या द्वापार युगामध्ये मी पुन्हा येतो. त्यावेळेस उद्धवाच्या रूपामध्ये ज्ञान प्राप्त केलं, परंतु त्या ठिकाणी भक्तीची परमोच्च अवस्था कदाचित परिपक्व दशेमध्ये झाली नाही. पुन्हा उद्धवाने पुढच्या या कलियुगामध्ये नामदेव यांच्या स्वरूपामध्ये अवतार धारण केला. नामदेव यांची शतकोटी अभंगाची रचना पूर्ण करण्याकरता जगद्गुरु तुकोबरायांचा अवतार. हा भाव कधीपासून आहे? कधीपासून? सत्ययुगापासनं, त्रेतायुगापासनं, द्वापार युगापासनं कलियुगापर्यंत हा भाव असा आलाय. आपला भाव कसा आहे? 2 मिनिटामध्ये असा आहे, 2 मिनिटामध्ये
तसं आहे. आपलं कसं आहे, जिकडं गुलाल तिकडं जय. तसं नाही. भाव एकदा निर्माण जर झाला तर तो भाव ढळता कामा नये. आणि हा भाव निर्माण करण्याकरता ही परमोच्च साधना जगद्गुरु तुकोबारायांनी साधली. ही साधत असताना महाराज म्हणतायत ही एकदा साधी केली आहे, परंतु आता त्या भावाची शक्ती किती आहे? खूप आहे रे देवा, तुझी शक्ती खूप आहे. तू अमर्याद पुरुषोत्तम आहेस. तू काय आहेस? अमर्याद पुरुषोत्तम आहेस. तू शक्ती देणारा तूच आहेस, युक्ती देणारा तूच आहेस. म्हणून मी काय करतो माहिती आहे का, भगवान परमात्मा जो बलप्रधान आहे त्याला मी वाट विचारतो. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी या हनुमंताला वाट विचारली. काय भक्तीच्या त्या वाट, काय भक्तीच्या त्या वाट, काय भक्तीच्या त्या वाट, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीचा गावाला, काय भक्तीचा गावाला, भक्तीचा गावाला, काय भक्तीचा गावाला, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा, काय भक्तीचा गावाला मज दावाव्या सुभटा, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा, काय भक्तीचा गावाला मज दावाव्या सुभटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीचा गावाला, काय भक्तीचा गावाला, काय भक्तीचा गावाला, काय भक्तीचा गावाला. जगद्गुरु तुकोबारायांनी वाट कुणाला विचारली? घरच्यांना विचारली का सहकार्याने विचारली? डायरेक्ट देवाला विचारली. कुणाला विचारली? डायरेक्ट देवाला, ज्याचा ब्रह्मांडावरती अंकुश आहे, ज्यांनी जन्मताच सूर्याला गिळंकृत करासाठी त्यांनी उड्डाण ठोकलं, द्रोणागिरी पर्वत आणला. एवढी अत्युच्च शक्ती, एवढं बल तुमच्याजवळ कुठून आलं? आणि भगवंताची सेवा तुम्ही कशी काय केली? याकरता त्यांनी हनुमंतरायाला प्रश्न विचारला. ठीक आहे, हनुमंतरायाला प्रश्न विचारला, हनुमंतरायाची आराधना केली. आराधना केली, त्यांना विचारलं की अशी कोणती वाट आहे, अशा कोणत्या भक्तीच्या वाट आहेत, नवविधा भक्ती कोणती, सगळं काही विचारून झालं. विचारून झाल्यानंतर वाटेमध्ये भेटणारे खूप असतात. ते म्हणतायत की भगवंताच्याकडे जात असताना तुम्हाला कशाचं ज्ञान पाहिजे? ब्रह्मज्ञान पाहिजे. काय म्हटले? हे बघा, ब्रह्मज्ञान म्हणजे काय नाही, भ्रम जाणं म्हणजे ब्रह्मज्ञान. संपलं. फार डोकं खाजवत बसू नका. भ्रम जाणे, मीचा मीपणा सरणे, देहाचा विसर पडणे, देहातीत अवस्था प्राप्त करणे, मी विसरणे म्हणजेच भ्रम जाणे. आपलं कसं आहे माहिती आहे का? मी, माझं आणि माझ्यामुळं या तीन गोष्टी ओलांडल्या पाहिजेत. काय सांगितलं तुम्हाला? मी, माझं आणि माझ्यामुळं या तीन गोष्टी जोपर्यंत ओलांडत नाही ना, तोपर्यंत आपली परमार्थाची वाट शुद्ध होतच नाही. परमार्थाची वाट ही दांभिक असता कामा नाही, ती मलिन असता कामा नाही, ती प्रदूषित असता कामा नाही. मी तुम्हाला भाव सांगते बरं का. परवा उडदाचा भाव 6,000 लागला, नंतर 3,000 झाला. लोक म्हणले भावच लागला नाही. तुला कसला भाव लागणार? बाजाराचा भाव वेगळा, देवाचा भाव वेगळा. म्हणून देव बाजाराचा भाजीपाला. अरे देव हे अंतिम साध्य आहे. देव काय? अंतिम साध्य आहे. आणि देव ज्याला प्राप्त जर झाला ना, त्याला अन्य कशाचीही आवश्यकता राहत नाही. हरी आला हाता मग कैची भयचिंता. म्हणून काही जण ही ब्रह्मज्ञानाच्या वाटेवरती निघाले.
हे सगळं जगद्गुरु तुकोबाराने ऐकलं. ब्रह्मज्ञान कुठनं मिळतं? वेदातनं मिळतं, शास्त्रातनं मिळतं, पुराणातनं मिळतं. तुकोबाराय सहज उद्गारून गेले, सहज म्हणाले, वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा, 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 वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा. ये राणी व्हावा पार माथा, ये राणी व्हावा पार माथा, कादल्याची गोडी देखिल्याची नाही, कादल्याची गोडी देखिल्याची नाही. ये राणी व्हावा पार माता, ये राणी व्हावा पार माता, कादल्याची गोडी देखिल्याची नाही, कादल्याची गोडी देखिल्याची. वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा, हे राणी बाबा परमात्मा. वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा, हे राणी बाबा वेदांना कळला नाही, श्रुतींना कळला नाही, पुराणाला कळला नाही, शास्त्राला कळला नाही, म्हणून म्हणतात वेदांनाही नाही कळला अंतपार याचा कानडा. कानडिया विठोबा कानडिया, 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 कानडिया विठोबा कानडिया. बहु आवडसी जीवा पासोनिया, बहु जीवनसी जीवा पासोनिया, बहु आवडसी जीवा पासोनिया, बहु आवडसी जीवा पासोनिया. कानडिया विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया. वेदाशी कानडे आम्हाला कधी कळणार? आम्हालाही कळणार नाही. मग वेदाचा तो अर्थ आम्हाला कळला, कसा कळला?
तर तो भाव देता येत नाही, भाव घेता येत नाही. जो देता घेता येतो तो भावच नसतो, तो व्यवहारातला भाव असतो. ऐका, जो देतो आणि घेतो तो भाव नसतो, तो भावच नसतो. भाव ही अनुभूतीची अवस्था आहे. कशी अवस्था आहे? अनुभूतीची अवस्था आहे. ती भाव कसा आहे हे सांगताच येत नाही. मागं जुनं एक गाणं होतं बरं का, सुमन कल्याणपूरकर, नका विचारू देव कसा जसा तुमचा भाव तसा. भाव कसा आहे ना तसा तुमचा. ऐका बरं का, देवाला अर्जुन जवळ होता, बरोबर आहे. अर्जुनाला देव प्राप्त झाला. द्रौपदीला, सुभद्रेला, धर्मराजाला, रुक्मिणी साहेबाला, सत्यभामेला, उद्धवाला, तुम्हाला, आम्हाला, प्रत्येकाचा भाव वेगळा बरं का. द्रौपदीचा भाव वेगळा, सुभद्रेचा भाव वेगळा, अर्जुनाचा भाव वेगळा. अर्जुनासाठी तरी ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर येईल. देखा नवल तया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, हे सारथ्य पण पार्थाचे करीत असे. अरे अर्जुन युद्ध खेळायचं जर असेल तर तो अर्जुन काय करायचा, भगवंताच्या जवळ असा जायचा, निस्तून धक्का देऊन जायचा. काय प्रेम आहे. आपल्याजवळ देव असा कधी येणार? आपल्याजवळ नको असणारी लोक येतात बरं का, देव मात्र लवकर येत नाही. आणि नको असणाऱ्या लोकांची संगती केल्यानंतर अधोगती होते. देवाची संगती केली, संताची संगती केली एवढंच नव्हे, देवाची कृपा आणि संतांची कृपा झाल्यानंतर जीवनामध्ये कृतार्थता होते. विठ्ठल विठ्ठल लोक ज्ञानानं श्रेष्ठ होऊ शकतील. ज्ञान आलं की देव असतो असं सांगता येत नाही. म्हणून भगवंताच्याकडे मी शॉर्टकट चाललंय, परमोच्च मागणी करतायत. कोण? जगद्गुरु तुकोबराय. नको ब्रह्म ज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्म ज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्म ज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्म ज्ञान मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करे, ऐसे करी दावी रूप दावी रूप गोपिकार मना, दावी रूप मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी दावी रूप गोपिकार मना, अविरूप मना. ब्रह्मज्ञान नको, आत्मस्थिती भाव नको, मी भक्त तू देव. ऐका बरं का, परमार्थामध्ये द्वैत हे मान्य आहे. द्वैतापत्तीचा भाव या भक्तीमध्ये नाही आहे. भक्ती द्वैताच्या पुढे गेलेली आहे. ऐका बरं का, द्वैत अद्वैत हे सगळं शास्त्रामध्ये. देव आम्ही भोगतो, देवाशी बोलतो, देवाशी भांडतो, देवाशी खेळतो, मग त्याला वयाची मर्यादा. अहो देव जवळ आहे. ऐका, 7 वर्षाच्या नामदेवरायाला देव जर बोलत जर असेल आणि आमची 65 ओलांडली, लोक 61 करतात बरं का. मी 63 का करत नाही म्हणत असतो. 61 करतात, 85 करतात, सहस्रचंद्र दर्शन करतात. त्यांना विचारलं तुम्हाला देवाचं दर्शन झालं का? ते म्हणले मला पैशाचं दर्शन झालं बरं का, देवाचं मात्र मला काय म्हणायचं आहे, जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता ब्रह्मज्ञान नको, आत्मस्थिती भाव नको,
मग आतापर्यंत काय सांगितलं? कृत त्रेत द्वापार युगापासून हा भाव आला. वेद नको, शास्त्र नको, श्रुती नको, काही नको, फक्त आम्हाला काय पाहिजे? भाव पाहिजे. काय पाहिजे? तो कशातला? देवाच्या जवळचा, देवप्राप्तीचा भाव परमोच्च पाहिजे. मग याच्यासाठी अत्यंत सोपं साधन कोणतं? नारदाला युक्ती सांगितली. नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारदा. माझं गुणगान जिथं चालू आहे त्या ठिकाणी मात्र मी निश्चित आहे. आज या ठिकाणी देव मात्र आहे. तेथे असे देव उभा आहे. कीर्तनाचं अंग होय. अंग हरिरूप. बघा, कीर्तनामध्ये बसून सुद्धा हरी जर आठवत जर नसेल, समजावं आपलं दरिद्र अजून गेलं नाही. ऐका, कीर्तनामध्ये बसून प्रपंच आठवत असेल आणि घरातली म्हैस समोर येत असेल तर समजावं अजून प्रपंच. भाव शुद्ध होण्याकरता भगवंताच्या जवळ बसावं. जशी मीरेनं, जशी राधेनं, जशी गोपाळानं, जशी गवळणीनं भक्ती केली, जशी संतांनी भक्ती केली. अत्यंत सोपं साधन सांगितलं. भावे गावे गीत, 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 भावे गावे गीत. शुद्ध करुणिया चित्त, शुद्ध करुणिया चित्त, शुद्ध करुणिया चित्त, शुद्ध करुणिया चित्त. तुझ बाबा आहे देवा, तुझ बाबा आहे देवा, हो तुझ बाबा आहे देवा, तुझ बाबा आहे देवा. शुद्ध करुणिया चित्त, शुद्ध करुणिया चित्त, शुद्ध करुणिया चित्त, शुद्ध करुणिया चित्त. तुझ बाबा हे देवा, तुझ बाबा हे देवा, तुझ बाबा हे देवा. महाराजांनी अत्यंत सोपी साधना सांगितली. भावे गावे गीत, शुद्ध करुणिया चित्त. पुन्हा संबंध हा चित्ताशी चालला. म्हणजे चित्त शुद्धीकरणाशिवाय, अंतःकरणाच्या शुद्धीशिवाय, या ज्ञानेंद्रियाच्या कर्मेंद्रियाच्या शुद्धीकरणाशिवाय हा भगवान परमात्मा प्राप्त होणं अशक्य आहे. आणि हे सर्व शुद्धतेचा अत्युच्च भाव निर्माण होणं फार महत्त्वाचं आहे. जीवनामध्ये भाव, परमार्थिक भाव निर्माण होत असताना, परमार्थिक भाव निर्माण होत असताना साधनेची परमोच्च दशा गाठली पाहिजे आणि साधन त्यागलं पाहिजे. ऐका बरं का, साधन स्व सोडलं पाहिजे आणि साध्याकडे गेलं पाहिजे. काय करावी? साधने फळ अवघेची, फल साधन तंशे भ्रांतता रहितत्वम शिष्टम इति फलम. काय म्हणतात महाराज? फल आणि साधन याचं वेगळं नको आहे. फल आणि साधन एक पाहिजे. साधन सुद्धा तूच, फल सुद्धा तूच.
साध्य सुद्धा तूच, प्रपंच सुद्धा तूच, तू म्हणजे तूच, तू म्हणजे मी, मी म्हणजे तू, असा परमोच्च भाव जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत देव आपल्याला प्राप्त होत नाही. ही 100% खूणगाठ आहे. मग हा भाव निर्माण होण्याकरता कुणी भक्ती केली? एखादं उदाहरण आहे का आपल्याजवळ? एखादं उदाहरण ज्ञानानं जवळ केला का, कर्मानं जवळ केला का, योगानं जवळ केला का, उपासनेनं जवळ केला? सगळं जाऊ द्या, फक्त मला एक आठवते. या ठिकाणी भागवत कथा खूप सुंदर चालू आहे. ह्या गोपिकांनी भगवंताला काय दिलं? काय दिलं? काही दिलं नाही. फक्त या गोपिकांनी भगवंताला आठवायचं. देव कुठे? द्वारकेमध्ये. हे कुठे? वृंदावनामध्ये. भगवंताला आठवायचं, कृष्णा म्हणून जोरात ओरडायचं. गोपाल कृष्ण महाराज भगवान की जय. किंचाळी ठोकली तो भगवान फरमा, हाके सरशी उडी आणून या, तू यायचाच. आल्यानंतर देव म्हणायचा, मला काय देणार तुम्ही? मला काय देणार? ते म्हणले, तुला लहानपणी का नाही, तुला आम्ही ताक देत होतो. काय देत होतो? ताक. ताक म्हणजे कसलं असतं? जे टाकून द्यायचं असतं ते ताक देत होतो. आणि ते ताक अर्ध फुलपात्र दिले की तू काय कसा नाचायचा? अगदी छून 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 नाचायचा. काय नाचायचा? अर्ध्या ताकावरती नाचायचा. मग आता तू द्वारकेचा राजा झालेला आहेस, सोन्याची नगरी आहेस, आता तू नाचतोस का? देव म्हणाला, तुला कोणत्या रूपात पाहिजे सांग. तुला नवरा म्हणून पाहिजे का? सांग. तुला सासरा म्हणून पाहिजे का? तुला भाऊ म्हणून पाहिजे का? सांग. तुला काय वाटेल ते माग, तुझ्यासाठी मी होतो. ते म्हणले, कृष्णा आम्हाला बाळकृष्ण पाहिजे. काय पाहिजे? आम्हाला बाळकृष्ण पाहिजे. बरं होतो. मग काय देणार? तुला अर्ध वाटी काय देते? ताक देते. आणि अर्ध्या वाटी ताकासाठी भगवान परमात्मा मुरली धरून नाचायचा. मी एका गोपीजवळ गेला, दुसरी गोपिका म्हणायची, आता माझ्याजवळ. लगेच दुसरा तयार. एक एक गोपी के साथ एक एक गोपाल. असे हजारो गोपाल कृष्ण. कुठे? हे तुमच्या शास्त्रात बसतं का? हा, आता तुम्ही इथं आहे तर गावाकडं नाही. देव मात्र समहम सर्वभूतेषु नमे द्वेषस्थित प्रिया. देवाला डोळे किती, देवाला हात किती. अंदाज जर बांधला, सहस्रनयन सहस्रबाहू. काय म्हणून मी बऱ्याच ठिकाणी मांडला हा मुद्दा. चर्मचक्षु, ज्ञानचक्षु, प्रज्ञाचक्षु. काय म्हटलं? नुसतं डोळ्यानं पाहायचं, ज्ञानानं पाहायचं, प्रज्ञाचक्षुनं पाहायचं. काय म्हणजे डोळ्यामध्ये एवढे प्रकार आहेत. ज्ञानामध्ये बरेच प्रकार आहेत, परंतु भक्तीमध्ये ज्ञानाला थारा नाही. भक्तीमध्ये मात्र भाव पाहिजे. आणि सहज गोपिका त्या भगवंताला नाचवायच्या. कशावरती? कशावरती? अर्ध्या वाटी भगवान परमात्मा बेभान होऊन म्हणायचा, राधे 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 विचारायचा, माझ्या समोर नाचतो आणि राधेचं नाव घेतो. नाचायला कुणासमोर? खावं कुणाचं? ज्याचं गावं त्याचं खावं, ज्याचं खावं हे त्याचं गाव. हे समीकरण आहे. माझ्या समोर नाचतो आणि राधिकेचं नाव घेतो. तुला काय वाटतं का? तो म्हणतो भगवान परमात्मा, राधेचं जे हृदय आहे, राधेचं प्रेम आहे, राधेचं भाव आहे ना, ते निराळच आहे.
एक समीकरण, ते एक रसायन वेगळं आहे, ते तुम्हाला जमणार. कसं काय जमणार नाही? अरे राधा ही तर माझी परम भक्त आहे. कोण आहे? परम भक्त आहे. माझ्याकरता घरदार सोडलं, माझ्याकरता पतीला सोडलं, सर्व काही सोडलं आणि अविरत माझी भक्ती केली. तसं भगवान परमात्मा म्हणतो, माझी भक्ती अविरत जो करतो त्याच्याकरता मी प्राप्त होतो. कधीतरी खिसा गरम तो देव धरम नाही चलेगा भाई. खिशात पैसा लागला, निघाला तिरुपतीला, मिळत नाही देव. जागृती, स्वप्नी, सुसुप्ती, उठता बसता, कांडता खेळता भांडता हरी बोला, हरी बोला, नाहीतरी बोला, बोलू नका असं कोण म्हणतात? संत महात्मे म्हणतात. हा भक्तीतला परमोच्च भाव संतांना प्राप्त झाला. संतांनी आपल्याला दिशा दिली आणि संतांना जो भाव निर्माण झाला, मग संत म्हणतायत, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, मला तू प्राप्त झालास ना, मला तू प्राप्त झालायस, माझ्या जवळ आहेस, माझ्याशी बोलतोस, परंतु आता हा जो भाव निर्माण झालाय ना, कदाचित माझा तुझा अंतराय होऊ नये, माझ्यापासनं तू जाऊ नये, याच्याकरता माझा भाव शुद्ध राहावा, या भावाची गल्लत होऊ नये, भावापासनं मी दूर जाऊ नये, अशी महत्त्वपूर्ण विनंती, महत्त्वपूर्ण मागणी, परमोच्च मागणी अभंगाच्या पहिल्या चरणात. आता माझ्या भावा, 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 आता माझ्या भावा. ताराय नको देवा, ताराय नको देवा, आले भागाते करीतो, आले भागाते करीतो. नको अंतराय देवा, नको अंतराय, नको देवा, आले भागाते करीतो, आले भागाते करीतो. आता माझ्या भावा, आता माझ्या भावा, आता माझ्या भावा, आता माझ्या भावा. अंतराय नको देवा, अंतराय नको देवा, आले भागाते करीतो, करीतो, आले भागाते करीतो. नको अंतराय देवा, नको देवा, आले आले भागाते करीतो, आले भागाते करीतो. मन कसं तयार होतं? भावाजवळ जात असताना कदाचित कदाचित ज्ञान इंद्रिय त्रास देऊ शकतात बरं का. कर्म इंद्रियाचा जास्त त्रास नाही आहे, ज्ञान इंद्रियाचा मात्र त्रास आहे. लोक कीर्तनामध्ये बसतात, घराकडे जाऊन एका कॉलेजमध्ये विद्यार्थ्याला प्रश्न विचारला, वास्तव आणि सत्य याच्यामध्ये फरक काय? काय म्हटलं मी? काय? वास्तव आणि सत्य. वास्तव म्हणजे वास्तव, सत्य म्हणजे सत्य, आणि तुम्ही म्हणता ते सत्य. हे बरं का, असं ऐका, त्याचं उत्तर सांगितलं, प्रोफेसरनं उत्तर सांगितलं, बाळा सध्या तू वर्गात आहेस, वर्गात आहेस हे वास्तव आहे,
परंतु सध्या तू तुझ्या घरामध्ये काय करतायस? जेवण करतायस. हे काय? सत्य आहे. आता कसं समीकरण जुळायचं? आता मनातलं कसं ओळखायचं? आपल्याला काय समीकरण काय मशीन आहे का? कॅल्क्युलेटर काय इन्फिबेट काय असलं मशीन आहे का? मन कोणाचं ओळखता येत नाही आणि कुणाच्या मनात काय चाललंय कधी कळत. आणि मन जर ओळखता आलं असतं तर भगवंताने काही अद्भुत शक्ती स्वतःजवळ ठेवल्यात म्हणून बरं आहे. नाही तर सगळंच खुल्लं केलं असतं. एक तुम्हाला सांगतो, हे किती ज्ञानी विद्वान पंडित उलटं पालटं करू देत. या संगणकाचा शोध लावला. कुणी लावला हो? त्या शास्त्रज्ञाचं नाव काय? असू दे, काय असेल तर असू दे. त्याचा शोध ज्ञानेश्वरीतनं लागलाय. कशातनं लागलाय? संगणकाचा शोध ज्ञानेश्वरीतनं लागलाय. आणि ते सुनामी म्हणतो ना, सुनामी आपल्याला झाल्यानंतर कळालं तामिळनाडूकडं. ती सुनामी म्हणजे वडवा नळ हा शब्द आहे. काय? समुद्राखाली असणारा अग्नी उफाळून येणे, त्याला सुनामी असं नाव ठेवलं. हे बघा, जगद्गुरु तुकोबरायांना, ज्ञानराज माऊलींना हे सगळं काही ज्ञान होतं. हे काय झालं माहिती आहे का? आपल्याला फक्त दिसा लागलंय की काय वाटायलंय? सगळं नवीन वाटायलंय. नवीन हे बघा कॉलेजमध्ये गेल्यानंतर कॉलेज, ऐका बरं का, कॉलेज नवीन, तिथला शिक्षक नवीन, डिग्री नवीन, नोकरी छोकरी, ऐका बरं का, सगळं नवीन. बरं वाटतं बरं का? नवीन. मग प्रपंच सुरू झाला, पुन्हा काय वाटतं? नवीन वाटतं का? माणसं रिटर्न फिरसे येतात, रिटर्न अबाउट टर्न घेतात. एक तुम्हाला सांगतो, जिथं अविटता आहे, जिथं मनाचं तटस्थ लक्षण आहे, तिथंच भाव निर्माण होतो. अन्यथा भाव निर्माण, आपलं मन एका ठिकाणी बांधणं हे फार आवश्यक आहे. काय? मन बांधणं आवश्यक आहे. आणि मनाचं तटस्थ करणं होण्याकरता साधना करणं आवश्यक आहे. काय करणं आवश्यक आहे? एक तुम्हाला छोटं उदाहरण सांगतो बरं का. मनामध्ये चाललंय कसं ओळखायचं? एकदा जगद्गुरु तुकोबराय मोर्या गोसावींच्याकडे गेलते. कुठे? मोर्या गोसावींच्याकडे गेलते, चिंचवडच्या. गेल्यानंतर त्यांची आज पूजा चालू होती, देवाची पूजा चालू होती. जगद्गुरु तुकोबराय आले होते. आल्यानंतर त्या गोसाईने विचारलं, तुम्ही कधी आला? ते म्हटले, तुम्ही केळीच्या बनात गेला होता ना, त्यावेळेस. काय करत होते? पूजा. आणि कुठला प्रसंग आठवला त्यांना? ओळखलं कोणी? तुकोबरायांनी ओळखलं. मला काय सांगायचंय, तुमच्या अंतःकरणामध्ये काय चाललेलं आहे ना, ते फक्त संत ओळखू शकतात. तुम्हाला मी ओळखते, तुम्हाला मी चांगला ओळखते म्हणणारे भरपूर आहेत, परंतु ओळखून ओळखणं आणि पारखणं हे फार महत्वाचं आहे. आणि परमार्थातली सर्वोच्च अवस्था मनाच्या शुद्धीकरणाची आवश्यकता आहे. आणि मन शुद्धीकरणाकरता अत्यंत सोपं साधन सांगितलं. कोणतं? नाम संकीर्तन. काय सांगितलं? नाम संकीर्तन साधन पै सोपे. 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 जडतील पापे जन्मांतरीचे. जडतील पापे जन्मांतरीचे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. जगतीचा याचा जावे वनांतरा. नरगतीचा याचा जावे वनांतरा. नरगतीचा याचा जावे वनांतरा. नाम संगीतान साधन पै सोपे. जडतील पापे
नामसाधनेचं एवढं महत्त्व सांगितलेलं आहे. नाम नामीचा अभेद अवस्था याच्यामध्ये प्राप्त होणं खूप महत्त्वाचं आहे. याकरता बऱ्याच वेळी तुम्ही हा दृष्टांत ऐकलाय. नामामध्ये किती ताकद आहे सांगितलं. जळतील पापे सांगितलं, हे सांगितलं, ते सांगितलं, ठीक आहे. एकदा धर्मराजानं राजसूय यज्ञ केला भगवंताच्या सांगण्यावरनं. परंतु हे यज्ञ फलद्रूप झालं कसं ओळखायचं, यज्ञाला फल मिळालं कसं ओळखायचं, तर स्वर्गातली घंटा जर वाजली तर त्या राजसूय यज्ञाला फल आहे असं ओळखायचं. आता ती घंटा कधी वाजणार, कधी वाजणार? आपलं पुण्य उदयाला आल्यानंतर, पाप नामशेष झाल्यानंतर हे पाहिजे आपल्याला. राजसूय यज्ञामध्ये अनंत यज्ञ चालू झाल्यानंतर धर्मराजे विचारतायत भगवंताला, देवा माझं यज्ञाचं फल मिळण्याकरता ती घंटा कधी वाजेल रे? देव म्हणतात, या गावाच्या गावकुसाबाहेर एक साधू बसलेला आहे, एक योगी बसलेला आहे, त्याला जाऊन विचार की मला पुण्य कसं मिळेल. विचार, मला यज्ञाचं फल मिळण्याकरता पुण्य कधी प्राप्त होईल. धर्मराज गेले, त्या साधूला विचारलं, ते योग्याला विचारलं, मी राजसूय यज्ञ करीत आहे, मला फल पाहिजे, तर मला पुण्य कसं मिळेल? ते म्हणाले, तुला मिळणार नाही म्हणले. धर्मराजाला म्हणले, असे 100 यज्ञ केल्यानंतर तुला या यज्ञाचं फल मिळेल. आता एक यज्ञ करायला लागलोय, एकच घंटी वाजणार, असे 100 घंट्या कधी वाजणार? धर्मराज गारटले, आले पॅव्हेलियन, 0वर आउट आले. झालं, एक तर माणसानं 0वर आउट हवं, नाही तर 100 काढावं. उगीच प्ले करत बसायचं नाही. लोक प्ले करतात म्हणजे 80 वर्ष जगतात, कधीच नाम घेत नाही, त्याला म्हणजे प्ले. 80 वर्ष जगले, मुखात नाम आलं नाही, ते काय सर्पाचं बिळच आहे की हो. तंबाखूचं ठिकाण, गोव्याचं ठिकाण, पानाचं ठिकाण, शिव्याचं आगार. ज्या मुखामध्ये भगवंताचं नाम नाही त्या मुखाला कधीच किंमत नाही. एका यज्ञाची घंटी वाजणार, 100 घंट्या कधी वाजणार? धर्मराज गेल्यानंतर भीमदादा निघाले, मी जातो म्हणले. भीमदादा गेले. भीमदादाची अवस्था अशीच झाली, पुन्हा गिराईक 0वर आउट. मग शेवटी द्रौपदी म्हणाली, मी का अशी तशी आहे का? यज्ञातनं प्रकट झाले. कशी आहे? कधीही त्यांच्या नादी लागायचं तुम्ही सुद्धा नाद करू नका. त्यांचा जर एकदा जर नाद केला काम फत्तेच. द्रौपदी म्हणाले, मी त्या साधूंना इथं आणून जीव घालते, तुम्हाला यज्ञाचं फल मिळवून देते. मग द्रौपदी गेली त्या साधूंच्याकडे, योग्यांच्याकडे गेली. महाराज नमस्कार, नमस्कार, मला 100 यज्ञाचं फल तुम्ही आमच्या पतिराजांना सांगितलेलं आहे, ते मी तुम्हाला देते. आता जेवायला येत आहे का? आमच्याकडे भोजन येत आहे का? ते म्हणले, अगोदर मला तुझं पुण्य दे तर मी येणार. ते म्हणतायत, माझं पुण्य किती आहे? 100 यज्ञापेक्षा जास्त आहे. राम म्हणता, वाट चाली यज्ञ पावला पावली. मी एक पाय टाकला, राम म्हटलं 100 यज्ञ झाले. दुसरा पाऊल टाकला, राम म्हटला 100. मोज किती झाले म्हणले? तुमच्यापर्यंत येस्तोर माझे 1000 पावलं झाले. म्हणजे किती यज्ञ झाले? कॅल्क्युलेटर बंद पडलं. योगी काय झाले? तयार झाले. कशाला? राजसूय यज्ञामध्ये अन्न ग्रहण करायला. आणि योगी आले आणि घंटा. ते दृष्टांताला सोडा, मेन भाग पकडा, मुख्य भाग काय? त्या द्रौपदीनं नाम अट्टासानं भावानं भायुक्तांतकरणानं घेतलं आणि पुण्य प्राप्त करून घेतलं. मग द्रौपदीनं प्रपंच सोडला का? संसार सोडला का? काही सोडलं नाही. सगळं संसार, प्रपंच, राजगादी सगळी सांभाळली, फक्त नाम घेतलं. कुणी? द्रौपदीनं. तत्वता त्याच न्यायानं या परमार्थिक वाटेमध्ये आम्ही प्रपंच करतो, परंतु संसारी असावे असोनी. तशा गोपिका डोक्यावरती एकावर एक घागरी घेऊन जायच्या,
गोविंद घ्या गे, दामोदर घ्या गे, गोविंद घ्या म्हणायच्या, व्यापार करायच्या. डोक्यावरची घागर अजिबात हालत नव्हती. आपल्याला प्लॅस्टिकची घागर उचलत नाही, त्यामुळे तो दृष्टांत मला लवकर लक्षात यायचं नाही. लक्षात घ्या, ही लातूरकडची भाषा बरं का. ऐका, तुम्हाला सांगतो, डोक्यावरती एवढ्या घागरे, परंतु लक्ष कुठं आहे? देवाकडं आहे. प्रपंच करत असताना करायचा, परंतु देवानं हा करतोय प्रपंच, हा देवाचा संसार आहे. तुका म्हणे घालू तयावरी असं समजून जर केलं तर परमार्थ हा फलद्रूप होतो. माझा संसार, माझं घर, माझं 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 म्हटलं की तुम्हाला वज्ज झालं, तुम्हाला वज्ज झालं. म्हणून माझं माझं न म्हणता प्रपंचामध्ये, परमार्थिक साधनेमध्ये जीवन व्यतीत करत असताना तुमच्या जीवनामध्ये आलेलं कर्म करत राहा, परंतु भगवंताचं नाम उच्चारा. अभंगाचं दुसरं चरण. आले भागाते करीतो, आले भागाते करीतो, आले भागाते करीतो, आले भागाते करीतो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, आले भागाते करीतो, आले भागाते करीतो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, आले भागाते करीतो, आले भागाते करीतो. ही अशी अवस्था प्राप्त होण्याकरता आपल्याला निखळ प्रपंच तपासता आला पाहिजे. प्रपंच याचा अर्थ काय? पंचमहाभूताचा खेळ. लक्षात आलं का? पंचमहाभूताचा खेळ लक्षात आला पाहिजे. आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही ज्वारी खाता, बाजरी खाता, गहू खाता, तांदूळ खाता, ते येतं कुठनं? मातीत नेतं का जमिनीत नेतं? माती असल्याशिवाय येत नाही ना. खडकामध्ये येत नाही, मातीत नेतं. मातीत नेतं म्हणजे आपण काय खातो? समजणार ना तुम्हाला अजून? ठीक आहे. नंतर लेट नसतं, काही जणांना फक 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 उशिरा पेटते बरं का. मातीत नाही येतं, प्रक्रिया होऊन येतं, म्हणजे आपण काय खातो आणि शेवटी कुठं जातो? काय आहे ह्याच्यामध्ये? काही विशेष नाही बरं का. बांधलेलं घर पडणार, जन्मलेला मूल, उगवलेला सूर्य, रात्र सकाळी पुन्हा उजडणार. आज पावसाळा, उद्या उन्हाळा आहे. हे ऋतुचक्र आहे. ह्याचं भ्रम आपण ओळखला पाहिजे. उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. आजोबा जन्मत नाही, तुम्हाला कंटाळून गेला त्याचं नाव ठेवू नका. ते तुम्हाला कंटाळूनच गेलाय. हे कधी जे गेलं ते गेलं. आतापर्यंत जे गेलं ते गेलं. इथून पुढे रामकृष्णारी 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 एवढंच म्हणायचं. याला सोडून दुसरं काही म्हणायचं? रात्र भगवंताचं नाम घेतल्यानंतर आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. याकरता भ्रम गेला पाहिजे. तुम्हाला जे दिसतंय ना, शेवटचा दृष्टांत सांगतो, माझ्या मूळ अभंगाकडं पुन्हा इकडं वळतोय. तुम्हाला जे दिसतंय ना ते सगळं भ्रम आहे. काय भ्रम आहे? पूर्वीच्या काळामध्ये ऐका बरं का, जुन्या काळामध्ये प्रभात टाकीवर पिक्चर आला होता, जय बजरंग बली. कुठला? जय बजरंग बली. त्या जय बजरंग बली पिक्चरमध्ये, चित्रपटामध्ये हनुमंतांनी लंका जाळली. कुणी जाळली? कुणी जाळली? हनुमंतांनी जाळले. ते पडद्यावरती दिसत होतं बरं का. आणि एका तामसी व्यक्तीला ते चित्रपट बघायला घेऊन गेलं. त्याला नाद होता कशाचा? आणि ते पहिल्याच रांगेत बसलं होतं. कुठं? तिथं लंका दहन होते.
दग 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 जळा लागले, सगळीकडे महाल पेटा लागले, खेंडाच्या खेंडा अग्नी पडा लागले. रावण इकडं तिकडं चाललाय, इकडं तिकडं चाललाय. भयभीत झालेलं रावण. मंदोदरी म्हणते रावणाला, तुम्हाला सांगितले ना, तिला आणला ना अग्नि स्वरूप सीतेला, तिला नेऊन सोडा, आता तरी शहाणे व्हा. ती श्रीराम असं उच्चारल्यानंतर त्याची तळपायाची अंग मस्तकाला गेली. श्रीमत काऊस आहे. कोण म्हणतो? रावण. कुणाला? मंदोदरीला. बायकोजवळ लोक फार मोठ्यानं बोलतात. बाहेर आल्यानंतर चालतं कायचं? काय 3 वाटीची मात काहीच नसतं त्याच्याकडं. बाहेर काय चालत नसतं, घरातच टूट 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 असतं मशीन. आता हे श्रीमत को हे सगळं अग्नीच्या ज्वाळा पेटा लागल्या, पेटा लागलं. एवढं सुंदर सुंदर चालू आहे. लंका पेटलेली आहे, लंका जळत आहे, लोक पिक्चर बघत आहेत. तिथं धुरेचे लोट उठले, लोक डोळे चोळा लागले. प्रसंग कुठला आहे? चित्रपटातला. डोळे कोण चोळते? प्रेक्षक. तितक्यात लाईट गेली, लाईट गेली, लंका जळायची थांबली. तो पुढचा माणूस होता, बिडी पेटवायचा होता. त्याला म्हणला, लंका जळली तर जळली, माझी एवढी बिडी पेटू दे म्हणला. बिडी पेटवायला गेला, त्यात पडद्याला लावायला गेला. बिडी पेटली का? का पेटली नाही? जे दिसणारं होतं ते भासमात्र होतं. बघत असताना तुम्ही त्याच्याशी समरस झाला होता. तसं 70 वर्षाचं आयुष्य हे दीर्घकाल स्वप्न, 80 वर्षाचं आयुष्य दीर्घकाल स्वप्न, रात्री पडणारं 15 मिनिटाचं स्वप्न अल्पकाल स्वप्न. स्वप्नवत आहे. स्वप्नीचे चेईले. स्वप्नातलं खोट्यातलं आत्यंतिक खोटं म्हणजे प्रपंच, आणि परमात्मा अविनाशी, आणि अविनाशी असणारा परमात्मा आपल्याला सदैव प्राप्त व्हावा असं जर वाटत असेल तर त्याचं मन अहर्निश त्याच्याजवळ राहावं. याच्याकरता आपलं मन कुठं बांधावं? घरात बांधावं का शेतात बांधावं? कुठं बांधावं? अभंगाच्या 3 चरणामध्ये प्रार्थना केली. दृढ माझे मन, दृढ माझे मन, माझे मन, दृढ माझे मन, राखावे बांधन, राखावे बांधन, आले भागाते करीतो, आले भागाते करीतो. तेथे राखावे बांधोनी, तेथे राखावे बांधोनी, आले भागाते करीतो, आले भागाते करीतो. या मनाला भगवंताच्या नामाचा, भगवंताच्या स्वरूपाचा, भगवंताच्या लीलेचा, भगवंताच्या गुणाचा स्पर्श झाला पाहिजे. नुसतं नाम नाही बरं का. नाम घ्यायचं, राम नाम जपना असं नको. त्याच्यावर राम म्हणताना धनुष्य आलाच पाहिजे, असा राम दिसला पाहिजे. नरसिंह म्हणताना असा दिसलाच पाहिजे. तो आपलं कसं असतं माहिती आहे का? 108 चला असं नाही बरं का. असं नाही चालत. तुम्हाला निष्ठेनं भावानं नाम घेतलं पाहिजे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. देवामध्ये आणि माझ्यामध्ये भेद नाही. पुस्तक वाचून नुसतं तोंडानं वाचेन म्हणून ओहो नाही. दृढ पाहिजे, दृढ विश्वास पाहिजे. भगवंताच्या शक्तीवरती, भगवंताच्या अस्तित्वावरती अढळ श्रद्धा मिळवण्याकरता मनाची दृढता पाहिजे. दृढ माझे मन येथे राखावे बांधून. मनाला एक विशिष्ट असं स्थान दिलं. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. किंवा तू मन हे मीची करी, माझी भजनी
प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एका ते. तुम्हाला सर्वत्र तो कोण दिसला पाहिजे? गोविंद दिसला पाहिजे, तो लक्ष्मी वल्लभ दिसला पाहिजे, तो प्राणनाथ दिसला पाहिजे, तो कृष्ण कृष्ण दिसला पाहिजे, तो गोपाल कृष्ण दिसला पाहिजे, तो देवच दिसला पाहिजे. काय दिसला पाहिजे? देव जळी स्थळी काष्ठी पाषाणी तो दिसला पाहिजे. अशा मनाची परमोच्च अवस्था झाल्यानंतर आपली भावाची शुद्धता होते. आणि एकदा भावाची शुद्धता झाली, एकदा भाव जर तयार झाला तर ते भाव मात्र दुसरं नाम घेत नाही, ते मात्र नाम मात्र याचंच घेतं. कसं घेतं? विठोबा रखुमा जय विठोबा आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. दृढ माझे मन येथे राखावे बांधून, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. आपण भावाची प्रक्रिया पाहत होतो. कशाची? भावाचा संबंध मनाशी, भावाचा संबंध ज्ञानाशी, भावाचा संबंध भावातीत असणाऱ्या अहमातीत असणाऱ्या त्या अवस्थेशी. स्वतःच्या अवस्थेचा परिचयाचा परिपक्व दशेत जीवन जगणे म्हणजे भावदशेत जगणे. कसं म्हणलं मी? स्वतःच्या परिपक्व अवस्थेची दशा आपली झाली. आपल्याला दशा कळना, दिशा कळना. आपण काय करलो माहिती आहे का? काय चांगलं काय वाईट, या जगामध्ये चांगलंही नाही वाईटही नाही. जे काय आहे तो मात्र भगवंतच आहे. रात्रभर नाही, दिवस पण नाही. मला एकाने विचारलं, महाराज पूर्व कुणीकडं? मला विचारलं पूर्व कुणीकडं? ते म्हणले इकडं. म्हणले इकडं कसं काय? आमच्याकडे इकडं उगवते म्हणले. त्याला सांगितलं सूर्य जिथं उगवतो त्याला पूर्व दिशा असे म्हणतात. अहो तसं नाही म्हणले, बामण सांगेल ती पूर्व दिशा. तसं नाही म्हटले. असं नाही, जिथं सूर्य उगवल पूर्वसुद्धा कल्पित, पश्चिमसुद्धा कल्पित, दक्षिणसुद्धा कल्पित, उत्तरसुद्धा कल्पित, दिशा कल्पित, प्रकृती सगळं काही कल्पित. आणि कल्पिताचा जो निर्माता आहे, जो अवर्णनीय असणारा जो आहे तो मात्र अविनाशी आहे. तो कसा आहे? अविनाशी आहे. जात नाही, येत नाही, दिसत नाही. तो मात्र सत्य आहे. तो त्रिकाल अबाधित आहे, आनंद आहे, अद्वय आहे, नित्य आहे, निरामय आहे. तो सगुणात पण नाही, तो निर्गुणात पण नाही, तो अदृश्यात पण नाही, तो दृश्यात पण नाही, तो कशात नाही, परंतु तो सर्वात आहे. कळलं? देव नाही, ती जागा नाही. देव मात्र एका विशिष्ट ठिकाणी नाही. आपण काय केलं? एका विशिष्ट ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला. पण या ठिकाणी म्हणतायत तुम्हाला सर्वत्र भगवान परमात्मा जर दिसायचं जर असेल तर आपली अवस्था अत्यंतिक शुद्धीकरणाची, परमार्थाची वाटचाल अत्यंत शुद्ध असणं आवश्यक आहे. भाव शुद्ध असणं आवश्यक आहे. ती वाट जी आहे ना, ती वाट तिथंच गेली पाहिजे. कुठे गेली पाहिजे? तिथंच गेली पाहिजे, दुसरीकडे गेली नाही पाहिजे. आपले लोक, तिकडचे लोक जत्रेमध्ये गेल्यानंतर देवाला पाया पडतात, येताना लाटणं घेऊन येतात. काय लाटणं? म्हटलं लाटणं कशाला पाहिजे? लाटायला. जर लाटता जर आलं नाही तर नवऱ्याला दाखवायला. म्हणजे मी काय म्हटलं, जत्रेमध्ये गेल्यानंतर देवाला घेऊन यावं का देवाचं दर्शन घेऊन यावं का लाटणं घेऊन यावं?
लोक काय करतात माहिती आहे का, पाहिजे ते सोडतात, नको ते घेतात. हे तरी पंचायत आहे. परमार्थामध्ये असं चालत नाही. परमार्थ म्हणजे सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, काहा जगदाभास दाखवेला. हा सगळा भ्रम जो आहे ना, तो तू निर्माण केलेला भ्रम आहे आणि तो तूच घालू शकतोस. ती शक्ती मात्र तू मला दे. कुणाकडे मागणी करायची? भगवंताच्याकडे मागणी करायची. नका फुटो देऊ फाटे. किती? अनेक फाटेत. काय? अनेक फाटेत. कुणीकडनं पण येता येतं, परंतु फाटे नको. भगवत प्राप्ती करता एकच वाट आहे. तुका म्हणे केली सोपी पाय वाट तरावया भवसागर रे. त्याकरता खेळ मांडी येला वाळवंटी गाई नाचती वैष्णव भाई रे. टाळ दिंडी घेऊन बेभानून भगवंताच्या नामस्मरणामध्ये नाचलं पाहिजे. मधुबन में मीरा नाची रे मीरा नाची रे. मधुबन में मीरा नाची. विष का प्याला राजाजी ने भेजा पीबत हासी रे. मधुबन में मीरा नाची रे. अरे मीरेला तो प्राप्त झाला, तिने मात्र विषग्रहण केलं, परंतु भगवान परमात्म्यानं आपल्या अंगावरती घेतलं. आपल्या प्रपंचातली जी संकट आहेत ना, तो भगवान परमात्मा घेतो. कधी? त्याच्यावरती विश्वास असल्यानंतर. आणि भगवान परमात्मा असा आहे बरं का, एक कृपा आपल्यावर करतो. त्याची खुर्ची आपल्याला देतो. काय करतो? स्वतःचं स्थान देतो आणि आपल्या घरी राबतो. नांदेत या घरी दैवत पंढरी रायाचे. काय करतो? आपल्या घरी राबतो, आपल्या घरी पाणी भरतो, आपली गुरंढोरं ओढू लागतो, आपल्याबरोबर ती सर्व न सांगता करी. आपण वारकऱ्याची कामं कोण करतो? इथंच बसलेला आहे, त्यांनी किती औषधं मारू दे, त्यालाही भाव तेवढाच. आणि आपण कीर्तनाला येऊन बसलो, आपल्याला भाव. एक महिना आषाढी वारीला नाही, सगळं चाललंय की नाही? व्यवस्थित चाललंय की नाही? त्याला आशा आहे का कशाची? म्हणून हा दृढ भाव असतो तोच खरा वारकरी असतो. अनेक वाटे या परमार्थामध्ये आहेत, परंतु ती वाट नको आहे. आम्हाला शुद्ध वाट पाहिजे. कोणती? ती मात्र भावयुक्त अंतःकरणाची, भावाची वाट पाहिजे. आणि शुद्ध भाव ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मात्र परमात्मा निश्चित स्वरूपामध्ये आहे. म्हणून परमात्मा प्राप्त जर व्हायचं जर असेल तर भाव हे मुख्य साधन आहे. म्हणून आज परमोच्च मागणी भगवंताच्याकडे जगद्गुरु तुकोबराय करतायत. आणि असा भाव प्राप्त होण्याकरता आपण काय केलं पाहिजे? संतांची संगती केली पाहिजे, सत्संगती केली पाहिजे. निदान सत्संगती जरी झाली नाही, त्रिकाल 3 वेळा त्या संतांचं नाम घेतलं पाहिजे. कसं घेतलं पाहिजे? ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. तुका म्हणे वाटे तुका म्हणे वाटे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे वाटे तुका म्हणे वाटे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे नको फुटो देव फाटे नको फुटो देव फाटे आले वागाते करे आले वागाते करे फुटू देव फाटे नका फुटू देव फाटे आले भागाते
आणि भागाचे करीतो आणि भागाचे करीतो तुकाराम 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 झालेली सेवा सर्व संतांच्या महंतांच्या चरणी समर्पित करतो. विशेषतः भगवंताच्या दरबारामध्ये आज ही सेवा मिळते. माझं हे अहोभाग्य आहे. आदरणीय इंगळे महाराजांच्या अतिशय माझ्यावरती खूप त्यांचा मला आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त होते. कारण का भगवंताच्या दरबारामध्ये सेवा मिळणं खूप कठीण आहे. असं एकदा यापूर्वी चौरे महाराजांच्या मार्फत या ठिकाणी सेवा मिळाली होती. दोघांचं अतिशय प्रेम माझ्यावर आहे. खरं माझ्या पुण्याचे वाटेकरी तेच आहेत. बघायला गेलं की लोक म्हणतात ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी, ब्राह्मणाला दान द्यावं, ब्राह्मणाला भूदान द्यावं, जमीन देऊ नका तुम्ही, द्यावं, कांचनदान सगळं द्यावं म्हणतात. परंतु तुम्ही दोघांनी मला एवढं दिलं आहे की न सरणारं धन दिलं आहे. अविनाशी धन या दोघांनी मला या ठिकाणी दिलं. त्याचप्रमाणे आमचे तुकाराम भोसले महाराज यांनीसुद्धा अतिशय महत्प्रयासानं आज ही सेवा त्यांनी दिली. पुण्याचे वाटेकरी ते सुद्धा आहेत. आपण तुम्ही सर्वजण या ठिकाणी संमिलित झाला. तुम्ही सर्वजण या ठिकाणी पुण्याचे वाटेकरी आहात. आणि या ठिकाणी 2 तास बसून या ठिकाणी चिंतन ऐकलं. कदाचित या ठिकाणी चुकलं असेल, माझा घसा थोडा बसला असेल, थोडा स्वर इकडे तिकडे गेला असेल, परंतु येईल तैसा बोल. जसं आलं तशी भगवंताची सेवा केली. ज्ञानोबा तुकोबा यांची सेवा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी, सर्व संत महंतांच्या चरणी समर्पित करतो. आणि आजच्या या कीर्तन सेवेला मालेगाव, नाशिक खूप लांब लांबवरून या ठिकाणी साधक मंडळी आले. फलटणवरून या ठिकाणी आले, सादेपूरची मंडळी आली, सोलापूर जिल्ह्यातली तमाम वारकरी या ठिकाणी आले, बंकलगी खूप आपल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातली सर्व मंडळी या ठिकाणी आलेली. ज्ञात अज्ञात सर्व वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि याच ठिकाणी सेवेला पुढे रमतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल बोलिले पुरे वेळे वागोळे उत्तरे क्षमा करा अपराध महाराज तुम्ही जिद्द नाही विचार मे अपरा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुकावरी ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा करा अपराध